नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं एकदा परत स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा लाडका अभ्यासू परिवारमध्ये। जसं तुम्हाला माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं पी ब्लॉकचा ग्रुप 13 म्हणजे बोरॉनची फॅमिली, राईट। आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ग्रुप 14 जो आहे तो, बरोबर। म्हणजे कोणाची फॅमिली आहे? आता कार्बनची फॅमिली आहे। कोणाची फॅमिली आहे? कार्बनची फॅमिली आपल्याला बघायची आहे। मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करतोय, बरोबर। तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा किंवा ज्यांना सायन्समध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासोबत त्या ठिकाणी हे व्हिडिओज नक्की शेअर करा आणि त्यांना पण आपल्या या फ्री ऑनलाईन प्लॅटफॉर्मसोबत कनेक्ट करा, ठीक आहे। चला बघा, मग ट्रिक काय आहे? कौन सी? गीता, स्नेहा, प्रभा। हां, आता बघा 25 वर्षाचं एका व्यक्तीचं वय आहे, बरोबर, राईट। समजून घ्या तुमचाच एखादी मित्र असेल, बरोबर, किंवा माझा एखादी मित्र धरून घ्या, बरोबर। त्याचं 25 वर्षाचं वय आहे, बरोबर, राईट। आणि आता त्याच्या घरच्यांनी सांगितलं की चला आता त्या ठिकाणी नवरदेवाला घोड्यावर बसण्याची वेळ आलेला आहे, बरोबर, राईट। आणि मग त्या ठिकाणी काय, मुलीवाले त्याला बघायला घरी येतात, बरोबर, राईट। एक येतात, मग दुसरं स्थळ येतं, मग तिसरं स्थळ येतं, स्थळ येतच असतात, बरोबर। आणि त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्याचे आईवडील आणि जे ज्येष्ठ मंडळी आहे ते त्या ठिकाणी विचारतात, काय विचारतात? हिंदीमध्ये विचारतात, काय विचारतात, बरोबर। आता 3-4 जण मुलींचे फोटोज त्याच्याकडे त्या ठिकाणी आहेत, बायोडाटा त्याच्याकडे आहेत आणि त्याला ते विचारतायत त्या ठिकाणी काय काय विचारतायत? कौन सी? गीता, स्नेहा, प्रभा। काय विचारतायत? कौन सी म्हणजे कोणती मुलगी पसंत आहे तुला, बरोबर आहे ना। गीता पसंत आहे, स्नेहा पसंत आहे की प्रभा पसंत आहे, बरोबर, राईट। अशी ती सिंपलसी ट्रिक आहे, ठीक आहे। कौन सी? गीता, स्नेहा, प्रभा। ओके, चला बघा मग आता काय याच्यामध्ये एलिमेंट्स बघा कोणते कोणते? सी, बरोबर। मग सी कोणता आहे? कार्बन। सी कार्बन। आता सी कार्बन म्हणजे काय? सी सी म्हणजे बघणे, बरोबर आहे ना। मग सी कार्बन कसं करायचं? सी कार्बन, सी कार्बन। एका व्यक्तीचं नाव समजून घ्या, कार्बन आहे। काय? एका व्यक्तीचं नाव कार्बन आहे, बरोबर। आणि त्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणतात, काय म्हणतात? हे सी कार्बन, सी कार्बन, बरोबर। काय म्हणतात? सी कार्बन, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरा काय आहे? सिलिकॉन। काय आहे? सिलिकॉन। सिम्बॉल काय त्याचा? एस आय। काय आहे? एस आय आहे, बरोबर। मग कसं करायचं? एस आय सिलिकॉन, एस आय सिलिकॉन म्हणजे काय? मी सिलिकॉन आहे, बरोबर। असं ट्रिकमध्ये लक्षात ठेवायचं, ठीक आहे। परत सांगतो है ना, एस आय सिलिकॉन, बरोबर, ठीक आहे। पुढे काय? जीई जर्मेनियम, जीई जर्मेनियम, बरोबर। काय आहे पुढचा शब्द? जीई जर्मेनियम। काय आहे? जीई जर्मेनियम, जीई जर्मेनियम, जीई जर्मेनियम, ठीक आहे। पुढचं काय? SN10। काय आहे? SN10, SN10 नाही हां, SN3 नाही, बरोबर। मग SN काय? 3, बरोबर आहे ना। 3ला जर कोणी बोबड्या भाषेत बोलेल तर कसं बोलेल? 3, काय बोलेल? 3, बरोबर, राईट। मग तसं काय? SN3, 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 बरोबर, समजलं। आता काय? PB लीड, PB लीड, बरोबर, राईट। आता त्या ठिकाणी काय? परीक्षा पास झाली विद्यार्थी, बरोबर आहे। आणि त्यांनी ठरवलं की चला आता आपण उसाचा रस पिण्याची पार्टी करूयात त्या ठिकाणी, बरोबर। उन्हाळ्याचा मौसम होता, बरोबर आहे ना, राईट। सगळेजण त्या ठिकाणी गेले उसाचा रस पिण्यासाठी, बरोबर, राईट। पण एक विद्यार्थी त्याच्यामध्ये तो म्हणायचा नाही मला ऊस नाही प्यायचा, बरोबर, राईट आहे ना, उसाचा रस नाही प्यायचा आहे मला, असं तो त्या ठिकाणी म्हणत होता, बरोबर। आणि त्याचं नाव आपण असं समजूया की ट्रिकमध्ये त्याचं नाव लीड आहे। काय नाव आहे त्याचं? नाव लीड आहे, बरोबर। बाकीचे जे त्याचे मित्रपरिवार होते त्याला काय म्हणताय? PBA लीड। काय म्हणताय त्याला? PBA लीड। काय म्हणताय त्याला? PBA लीड, PBA लीड, बरोबर आहे ना। म्हणजे तू पण उसाचा रस पी, बरोबर, असं त्या ठिकाणी त्याला म्हणतायत, बरोबर। हां, तर मग त्या ठिकाणी काय आहे? PB लीड। काय आहे? PB लीड, PB लीड, PB लीड, PB लीड। सोपं आहे का नाही? एकदम ब्रिलियंट, एकदम सोपं आहे आणि तुम्ही हुशार आहात, बरोबर। एवढं लक्षात ठेवायचं कायम, ठीक आहे। सायन्स हा माझा आवडता सब्जेक्ट आहे असं तुम्हाला स्वतःसोबत कायम म्हणायचं आहे, ठीक आहे। व्हेरी गुड, ठीक आहे। मग काय सांगितलं? सी कार्बन, SI सिलिकॉन, GE जर्मेनियम, SN10, PB लीड। थँक्यू। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। स्टे ट्यून, स्टे सेफ, गॉड ब्लेस यू ऑल।